मसनी कांबळे सर आवडतात आणि हे तर सांगू नाही शकल्या. काय पण बोलतेस बाई तू रेश्मे, मला तर कवाच असं वाटलं नाही ग. त्यासाठी त्यातनं जावं लागतं. पल्ले माझी न त्यांची गोष्ट वेगळी नाही ग. आपल्याला कुणी तर आवडणं, त्याला ते सांगता न येणं, त्याला दुसरं कुणी तर आवडणं, तरी बी त्या माणसाला रोज समोर बघावं लागणं. ह्या समजामध्ये किती बी त्रास झाला, किती बी एकटं वाटलं ना, तरी बी मी खुश आहे असं जेव्हा सांगावं लागतं तेव्हा खरी परीक्षा असते. आणि इतकी वर्ष झाले मी देते किती परीक्षा, पण आज तीच वेळ जाधव मॅडम वर आल्या. तू म्हणतेस तसं असलं मग आज तर हिम्मत करायला पाहिजे होती की मॅडमनी. कशी करणार पल्ले? अगं दिसते की त्याला आपण आवडत नाही, दिसते की त्याला दुसरं कोणतरी आवडतंय. मग आपणच साथ द्यायची त्यासनी एकत्र आणायला. या समजामध्ये होणारा मनस्ताप, घुसमट हातल्यात घुटून घ्यायची. कितीतरी औषध तोंड गुपसून रडते ग मी, पण पल्ले त्याला एकदा मी कसं काय कळलं नाही. आता तू जाधव मॅडम तुझ्यावर कशाला येतेस? कारण त्या सांगत जरी नसल्या ना तरी त्यासनी होणारा ताप दिसतोय मला. अगं मला निदान आशात राहाय की आज न उद्या काहीतरी होईल. लग्नाला अजून टाइम आहे. पण मॅडमांचं काय? उद्या सरांचं लगीन झाल्यावर त्यांच्यासाठी सगळंच संपणार. मग पुढं काय? पण अगं पाटील मॅडमचा विचार कर ना, त्यांचं चांगलं होतंय की. कुणाचं तरी चांगलं व्हायला, त्याला आवडतंय ती माणूस मिळायला, खरं प्रेम करणाऱ्यालाच धरायला का त्याग करायचा? पल्ले अगं मला विचार करूनच कसं तर झालंय. मॅडम कशा सहन करत असतील.